नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, हे आहे तरळ्याची महाराष्ट्र बँक आणि तिथे किती पाणी आलं आहे बघा. खूप पाणी साठलं आहे कारण हे हायवेचं काम चालू आहे आणि त्या हायवेचं काम अजूनपर्यंत पूर्ण लवकर वेळेत न झाल्यामुळे काही त्यांची कारणं असतील, काही माहीत नाही मला. पण त्याच्यामुळे लोकांची ह्या मे महिन्यामध्ये भर मे महिन्यात अचानक आलेल्या पावसामुळे जे काही लोकांची वाताहत होते ते तुम्ही बघताय. हा पाऊस गेले 4 दिवस लागतो आहे आणि त्या पावसामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये येणारे जाणारे जे पर्यटक असतील किंवा मुंबईकर चाकरमानी असतील किंवा जे इथे बाजारामध्ये जे काही जिन्नस घ्यायला किंवा काय असेल अन्य कोणत्याही प्रकारचे साहित्य घ्यायला त्यांना इथून येता जाता इतका त्रास होतो आहे की प्रशासनाने पण ह्याच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. कारण हा जो रस्ता आता बाजूचा चालू झाला आहे नवीन, इकडे बघू शकता तुम्ही. हे बघा, इकडे चालू झाला आहे. हा झाल्यानंतर पहिला इकडची लेंथ झाली तरच, नाहीतर इथे जर 2-3 तास पाऊस पडला तर या ठिकाणी खूपच पाणी साठेल. कारण पाणी जाण्यासाठी कुठे मार्गच नाही आहे. आता सध्या तुर्तास केलेलं नाही आहे. हायवे प्रशासनाने हे पूर्ण काम झाल्यानंतर हे काम करणारच ते, पण त्याच्यावर लक्ष देऊन जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी ह्याच्याकडे लक्ष देऊन हे काम लवकरात लवकर केलं पाहिजे. आणि आपले आत्ताचे आमदार आहेत ते त्याच्याकडे जर त्यांच्या लक्षात आलं तर ते नक्कीच ह्याच्यावरती काहीतरी कारवाई करतील अशी आमची खात्री आहे. कारण ते आत्ताच्या ह्या ह्याच्यात खूप लक्ष देऊन आहेत सगळ्याकडे आणि त्याच्यामुळे हे नक्कीच त्याचे काहीतरी करतील. आता ही बाईकवाले बघा किती पाणी आहे बघा, सायलेन्सरपर्यंत पाणी आहे, तरीसुद्धा त्यातून रिस्क घेऊन ते जात आहेत. कारण मातीचा रस्ता आहे, ते खडीचा पण रस्ता नाही आहे. जर गाडी कुठे घसरली काय झालं तर अनर्थ होऊ शकतो. तो टाळण्यासाठी नक्कीच याच्याकडे आमदारांनी लक्ष देण्याची गरज आहे. आणि हा व्हिडिओ याच्यासाठीच केला आहे मी की आमदारांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा, जेणेकरून आमदार याच्यावरती नक्कीच काहीतरी लवकरात लवकर जे काही त्याच्यासाठी करण्याची गरज आहे, इथे पाणी साठू नये त्यासाठी हायवे प्रशासनाकडे जे काही हे असतील ते त्यांच्या ह्याने ते बरोबर करतील काय असेल ते. तर त्यासाठी मी हे केलेलं आहे आणि हा व्हिडिओ त्यासाठीच केलेला आहे. आज बऱ्याच दिवसांनी मी मोठा लॉंग व्हिडिओ करतो आहे. कारण याच्यापूर्वी मी जे व्हिडिओ केले आहेत 1 महिन्याभरातही सगळे शॉर्ट व्हिडिओ होते आणि लोकांचं भरभरून प्रेम मिळालं मला. तसंच ह्या व्हिडिओ ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ आमदारांपर्यंत पोहोचेल आणि आमदार ह्याच्यावरती काहीतरी कारवाई करतील किंवा त्याच्यावरती काहीतरी पर्याय करतील. कारण आता हा बघा, हा जो मोठा कंटेनर आलेला आहे ह्याला टर्न मारण्यासाठी इकडून जायला हवं त्या बाजूने, पण ॲक्च्युली जी समोर गाडी दिसते MH9 गाडी आहे, ही कोल्हापूरची आहे बहुतेक. या गाडीमुळे जवळजवळ 8 ते 9 मिनटं इथे इतकं ट्रॅफिक झालं होतं. मागे तुम्ही गाड्या बघता जात, तो काही गाडी काढायला तयार नाही आणि या कंटेनरला इकडे जायचं होतं, पण त्या माणसाने काही गाडी हलवली नाही. शेवटी जो कोण ड्रायव्हर क्लीनर होता त्याने खूप ओरडून सांगितलं, पण तो काही ऐकायला तयार नाही. शेवटी आतून ड्रायव्हरने गाडी बंद केली आणि त्याला सांगितलं की बाबा मला हा इथून टर्न बसत नाही आहे, तेव्हा प्लीज गाडी पुढे घे. हे सांगितल्यानंतर त्याने पुढे घेतली, पण तोपर्यंत 7-8 मिनटं सर्व गाड्या मागे ब्रिजमध्ये पुढे जे सर्व ट्रॅफिक जाम झालं होतं ते काही मी दाखवू शकलो नाही कारण पाऊस होता खूप. तर त्यामुळे सर्व गाडीवाल्यांना जो त्रास झाला, हा त्रास होऊ नये या हेतूने हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. तो जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अजून आपल्याला 18 तारीखपर्यंत पाऊस लागेल असं सांगितलेलंच आहे वेधशाळेकडून. पण असा जर पाऊस पुढे अजून 2-4 दिवस राहिला आणि हे काम जर असं मंद गतीने पावसामुळे चालू राहिलं तर त्याचा त्रास होणार आहे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना, वाहनांना. कारण इथून माणूस चालत जाऊच शकत नाही, इतकं पाणी, ढोकळभर पाणी होतं. आता ही गाडी बघा किती खाली पूर्ण याच्यापर्यंत सायलेन्सरपर्यंत. ही रिक्षा बघा, रिक्षाच तुम्ही बघू शकता किती पाणी आहे बघा. याच्यातून ते कसे गाडी बाहेर काढतात रिस्क घेऊन. जर समजा पाणी गेलं तर ती बंद पडणार, मग सगळीच वाहनं थांबून राहणार असं सर्व. आणि काही लोक तर इतके ड्रायव्हर फास्ट येतात का त्या गाडीमध्ये बंद पडू नये, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. आणि त्याच्यामुळे इतकं पाणी जोरात येतं की बघा, बाईकवाला पण बघा, पाणी इतकं जोरात येतं की बँकेच्या तिकडे जाऊन पाणी साठतं.
आणि ते बँकेकडे पाणी साठलं आहे सगळं, ते इथून जोरात ज्या गाड्या जातात त्या गाड्या पाठोपाठ 2-4 गेल्या की तिथे पाणी जोरात पुढे जातं आणि तेच बँकेकडे वळतं, कारण पुढे सर्व चढाव आहे छोटासा, त्याच्यामुळे पाणी साठतं. अजूनसुद्धा तो बघा बाजूला होत नाही. आता त्याने बाहेर येऊन सांगितलं, ते बघा दार उघडलं आहे, सांगतोय तो, पण तो ऐकत नाही आहे. त्याने काचा बंद करून घेतल्या आहेत. तो सुरुवातीला त्याला सांगत होता की तू मागे हो, मी गाडी हलवणार नाही, मला गाडी इथेच लावायची आहे, इथूनच न्यायची आहे ह्या बाजूने. शेवटी त्याला दार उघडून सांगितलं त्याने. आता त्याने गाडी इथून आता बाहेर काढायला तयार झाला आहे तो. तर अशा प्रकारे जे काही दिरंगाई याच्यामुळे होते, वाहनांना त्रास होतो आहे. कारण प्रत्येकाला गाडी इथेच मी इथूनच घेऊन जाणार, इथूनच असंही चालत नाही, हे चुकीचं आहे. आता तो गाडी घेऊन गेलेला आहे. तर असं झाल्यामुळे खूप त्रास होतो. तर हा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही काही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू असा की याच्यामुळे जो वाहनांना त्रास होतो आहे, गाड्या चालवणाऱ्यांना किंवा जाणाऱ्या येणाऱ्या माणसांसाठी अजूनही फुटपाथ वगैरे झालेला नाही, तो झाला नसल्यामुळे पावसाचा त्रास होतो आहे. तो होईल, रस्ता झाल्यानंतर होईल, ते पुढचं झालं, पण तोपर्यंत जो त्रास होतो आहे तो त्रास होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. जर जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करावा आणि प्रशासनाकडे असेल किंवा त्या कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा जो कोणी इथे आत्ता आपल्याकडे जवळचा कोण आपले अधिकारी असतील ते याच्याकडे लक्ष देतील किंवा आमदार साहेब आहेत तेही लक्ष देतील आणि हे सर्व लवकरात लवकर काय ते इथलं मार्ग जो आहे ते सकल असल्यामुळे हे पाणी साठतं आहे ते साठू नये, हाच हेतू आहे. पण याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावा, अन्यथा लोकांना असाच त्रास होत राहील आणि तो होऊ नये, हाच हेतू आहे. तरी सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत पोचवा आणि असंच मला जास्तीत जास्त तुम्ही सहकार्य करत राहा. अजूनही तो ट्रक तिथेच आहे, कारण आता इकडून ज्या गाड्या थांबलेल्या होत्या सर्व त्या जात आहेत. त्या गेल्यानंतर मग हा ट्रक जाईल. बघा ही गाडी मला दाखवतो बघा, ही गाडीसुद्धा न्यायला किती त्रास होतो. पाणी छोटी गाडी असल्यामुळे त्या पाण्यातून जायला त्या गाडीला ॲक्टिवासारखी गाडी आहे, छोटी म्हणजे मोपेड गाडी आहे आणि त्याला ती गाडी नेण्यासाठी पण त्रास होतो खूप. तर आता हा बघा टर्न बसत नाही आहे त्या गाडीचा, म्हणून त्याने तिकडच्या बाजूने घेत होता, पण त्या माणसाने काही त्यांना सहकार्य केलं नव्हतं आणि त्याच्यामुळे हा त्रास झाला होता. खूप गाड्या थांबलेल्या होत्या, ट्रॅफिक झालं होतं, ते त्या एका गाडीमुळे झालं होतं. तरी सर्व पर्यटकांनी याच्याकडे नोंद घ्यायची की शक्यतो जे मोठ्या गाडीवाले आहेत त्यांना जाण्यासाठी मार्ग द्यायलाच हवा, कारण त्यांना व्हायला जमत नाही. हे बघा या ताईंना इथून जायला भीती वाटते, कारण रस्ता बुळबुळीत आहे, म्हणून त्याने शेवटी पर्यायी मार्ग म्हणजे हातातून न्यायचा मार्ग निवडला. तर असं होऊ नये यासाठी मी सर्व हा व्हिडिओ केलेला आहे. धन्यवाद.